पुण्यामध्ये सध्या धो धो पाऊस बरसतोय। पुण्यामध्ये सलग तिसरा दिवस आहे जोरदार पावसानं हजेरी लावण्याचा। आज दुपारनंतर पुण्यामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस पडलाय, त्यामुळे अनेक भागात पाणीही साचलंय। हवामान खात्याकडनं पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी झालेला असून पुढचे 24 तास विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टीचा इशारा दिला गेलाय। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावरती येणार आहेत। एसपी कॉलेजच्या पटांगणावर त्यांची जाहीर सभाही होणार आहे। पण ज्या मार्गाने मोदी स्टेजवरती जाणार आहेत त्या मार्गावर आणि मैदानावर सगळीकडे सध्या चिखलाचं साम्राज्य आहे। मोदी ज्या व्यासपीठावरनं पुणेकरांना संबोधित करणार आहेत त्या व्यासपीठाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचून सध्या चिखल तयार झालाय। सभास्थळाचा आढावा घेतला आणि तिथल्या परिस्थितीची माहिती देतात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। पावसाने एकदम जोरदार हजेरी लावल्यामुळे आपण बघू शकतो वरती जरी मंडप टाकला असला मोठा हँगरवाला तरी पण खाली सगळा चिखल झालेला आहे। खुर्च्या टाकल्या तर खुर्च्या रुततायत खाली, म्हणजे लोक पडण्याची भीती होते। म्हणून आता त्याला पर्याय म्हणून प्रशासनाने ऐनवेळी खाली असे लोखंडी सगळे बॅरिगेट्स टाकून त्याच्यावर हे प्लाऊडचे फळ्या टाकल्यात, जेणेकरून खुर्च्या खाली चिखलात रुतू नये यासाठी। मी बघा किती द्रविड प्राणायाम सुरू आहे प्रशासनाचा। पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी करण्यासाठी करोडोंचा खर्च सुरू आहे। अक्षरशः मी किमान 500 डंपरचं सगळं मुरुम आणि खडी आणली गेली, सगळीकडे जिथं जिथं पाणी साचलं तिथं तिथे मुरुम आणि खडी टाकली जाते, तरी पण चिखल काय हटायला तयार नाही। म्हणून सरते शेवटी हे प्लाऊडच्या खाली हे खालचे फाउंडेशन टाकून, म्हणजे लोखंडी फाउंडेशन टाकून आणि त्याच्यावर प्लाऊड आतून त्याच्यावर खुर्च्या ठेवल्या जाणार आहेत आणि त्याच्यावर लोक बसतील। आणि समोर स्टेज बघतोय आपण, सगळे तिकडे जरी चारही बाजूने पॅक केलं असलं तरी शेवटी पावसाचं पाणी, कारण गेली 2-3 दिवस पुण्यात पावसाचं पुन्हा सुरू आहे आणि अशा पद्धतीने हे सगळे प्लाऊड आणून तिथं अंथरलं जातं। म्हणजे आता रात्रभर म्हणजे बघा अख्खं मंडप हे प्लाऊडने भरून काढायचं। खाली चिखल आहे, त्याच्या खाली हे सगळे हे चौकटी लोखंड आणि त्याच्यावर प्लाऊड, म्हणजे जरी समजा जास्त पाऊस आलाच तर लोकांच्या खुर्च्या त्यात रुतून लोक पडू नयेत म्हणून यासाठी सगळी खबरदारी घेतली जाते। अक्षरशः करोडोंचा खर्च होतो या सगळ्या गोष्टींसाठी। पण शेवटी पंतप्रधान आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। आणि पुण्यापाठोपाठ मुंबईजवळच्या बदलापूर आणि अंबरनाथ शहरांमध्ये सुद्धा जोरदार पाऊस कोसळतोय। बदलापूरमध्ये पडत असलेल्या पावसामुळे नाल्यातलं पाणी रहिवाशांच्या घरातही शिरलं। जुन्या नगरपालिकेमागील नाल्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे हे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय, तर दुसरीकडे अंबरनाथमध्ये सुद्धा जोरदार पाऊस बरसतोय। त्यामुळे शहरातनं जाणारा कल्याण बदलापूर महामार्ग पाण्याखाली गेलाय। अजूनही या भागात पावसाचा जोर कायम असून रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र आहे। त्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावलाय आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामनाही करावा लागतोय। तर सोलापूर आणि धुळे या जिल्ह्यांना सुद्धा परतीच्या पावसानं चांगलंच झोडपलंय। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीमध्ये मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। तर बार्शी तालुक्यातील आगळगाव उंबरगे रोडवरील चांदणी नदीला पूर आलाय। धुळे जिल्ह्यात सुद्धा अशीच परिस्थिती आहे, इथेही जोरदार पाऊस पडतोय। मुसळधार पावसामुळे भात नदीला मोठा पूर आलेला असून नदीचं पाणी कापडणे गावात शिरून रस्त्यांना तळ्याचं रूप आलंय। तर स्थानिकांच्या घरात पाणी शिरून स्थानिकांचं मोठं नुकसान झालं। पुढची बातमी आहे अक्षय शिंदे प्रकरणातली। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आता उच्च न्यायालयानं पोलिसांना थेट सवाल विचारलेत। या एन्काउंटरची व्याख्या वेगळी आहे, त्यामुळे याला एन्काउंटर कसं म्हणायचं असा सवाल कोर्टानं केला। अक्षयच्या एन्काउंटर विरोधात त्याच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली। या दरम्यान कोर्टानं पोलिसांची चांगलीच कानउघाडणी केली। घटनेच्या वेळी त्या वाहनामध्ये 4 पोलीस अधिकारी होते जे पूर्णपणे प्रशिक्षित होते। त्यातला एक अधिकारी एन्काउंटर केलेला पारंगत अधिकारी होता आणि असं असून सुद्धा आरोपी या सर्वांवरती वरसट ठरून पिस्तूल कशी काय हिसकावून घेऊ शकतो असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला। सोबतच सामान्य माणसाला बंदुकीचा स्लायडर सुद्धा ओढता येत नाही असं कोर्टानं नमूद केलं। पोलिसांवरती संशय नाही, पण या प्रकरणाची योग्य चौकशी व्हायला हवी असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे। कोर्टाने कपडे काढून टाकले सरकारचे। एक कोर्टाने एन्काउंटर, ह्याला एन्काउंटर म्हणतात का असे प्रश्न विचारले
किती अंतरावरनं गोळी मारली असा प्रश्न विचारला, तो इतका ताकदवान होता का, त्याच्यावरती त्याला ओव्हरपॉवर करता आलं नसतं का, म्हणजे त्याला ताब्यात घेता आलं नसतं का? कोर्टाने जेवढ्या शंका आहेत जनतेच्या मनात तेवढ्या सगळ्या विचारून घेतल्या. तर अक्षय शिंदेच्या वडिलांनी या एन्काउंटरच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली. यावेळी राजकीय फायद्यासाठी अक्षयची हत्या केल्याचा दावा त्याच्या वडिलांच्या वकिलांकडून करण्यात आला. देवाचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय होत असेल तर न्याय व्यवस्था हवीच कशाला असा सवालही त्यांनी विचारला. शॉकिंग आहे की पोलीसच इथे न्याय करू लागलेत, पोलीसच गोळ्या घालू लागलेत आणि काही लोकांकडून, विशेषतः काही राजकीय पक्षांकडून त्याचं एक महिनावंडन जे सुरू आहे, ज्याच्यामध्ये दाखवलं जातंय की देवा का न्याय, हे जे प्रकार आहेत हे थांबणं गरजेचे आहेत. दरम्यान अक्षयच्या मृतदेहाचं दहन केलं जाणार नाही तर त्याचा मृतदेह पुरला जाईल अशी माहिती अक्षय शिंदेच्या वडिलांच्या वकिलांनी दिली आहे. पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून मृतदेह पुरण्याचा निर्णय घेतला जातोय. अक्षयचा मृतदेह शक्य तितका जतन करून ठेवला जाईल असं वकील अमित कटारनवरे यांनी सांगितलंय. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि हँडवॉश घेतलाय किंवा कसे, जर नसेल घेतला तर बॉडी अजूनही पीडितांनी घेतलेली नसल्या कारणाने, पीडितांना त्याच्यामध्ये बरी करण्यासाठी, पुरण्यासाठी जमीन मिळत नसल्या कारणाने, बॉडी अवेलेबल असल्या कारणाने हँड वॉश जे आहे फॉरेन्सिकचं काम ते करण्यासाठी सूचित केलेलं आहे. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरनं राजकारण तापलेलं आहे. यावरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्यात. अशातच या प्रकरणावरनं श्रेयवादाची लढाई सुद्धा रंगलेली असून मुंबईत बॅनर वॉर पाहायला मिळत आहे. एन्काउंटरवरून राजकीय बॅनरबाजी. भाजपकडून एन्काउंटरवर बॅनरबाजी, शिवसेनेकडून सुद्धा वृत्तपत्रात जाहिरातबाजी. महायुतीत एन्काउंटरवर श्रेयवादाची लढाई. बदलापूर लैंगिक अत्याचारातले आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर मुंबईत हे बॅनर झळकले. बदलापुरा, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार अशा आशयाचे हे बॅनर लावण्यात आले. या बॅनरवरच्या फोटोत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत असून त्यांच्या हातात बंदूक आहे. विशेष म्हणजे या बॅनरमधून फडणवीसांचं कौतुक केलंय असं नाही, तर महाविकास आघाडीलाही डिवचण्यात आलंय. एकीकडे भाजपनं बॅनरबाजी करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेनं आमच्या चिमुकल्यांना न्याय देणारा हवा असा धर्मवीर अशा आशयाचा मजकूर असलेली जाहिरात वृत्तपत्रात दिली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप शिवसेनेत जणू चढाओढ लागल्याचं चित्र आहे. त्यावरून विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली आहे. ज्या मुलं ते बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील की या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय. बस मिर्झापूर टीव्ही सिरियल मध्ये या गोष्टी चालतात. हे वास्तव आहे. हा छत्रपतींचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि हा देश, हा राज्य बंदुकीनी नाही चालणार. हे देश संविधानाने चालणार. देवेंद्रजींनी बंदूक तिथून दाखवावी, आम्ही इथून संविधान दाखवू. या जाहिरातीचा अर्थ असा निघतो की मुख्यमंत्र्यांनी आदेशाने हा एन्काउंटर झाला काय, या जाहिरातीचा अर्थ असा होतो. म्हणजे कोणी देवाभाऊला समर्थन दिलंय, कोणी एकनाथ शिंदेना शिवशाही आणतायत आणि काय काय त्यांची तारीफ केली. विरोधकांनी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर सवाल उपस्थित केलाय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे. विरोधकांकडून आरोपी अक्षय शिंदेचं समर्थन केलं जातंय का असा सवाल सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. हे काही युद्ध नव्हतं की कोणी जिंकलेलं आहे म्हणून, पण या संदर्भामध्ये जी घटना घडली, ज्या पद्धतीने त्यांनी पोलिसांवर वार केला किंवा फायरिंग केलं आणि त्यात तो गेला, त्यामुळे अख्खा महाराष्ट्र खरं म्हणजे सर्वादूर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदच आहे. सर्वांना त्या संदर्भामध्ये कोणाची नाराजी नाही. पण आमचे राजकीय मित्र जे आमचे विरोधक आहेत त्यांना वाटतं, मी पुन्हा सांगेल की त्यांना तर असं झालेलं की आपल्या घरामध्येच काही कोणी मेलं आहे की काय, अशा पद्धतीने ते वागतायत.
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झोडू लागल्यात। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण घडल्यानं सत्ताधारी बॅकफूटवर गेले, पण आता अक्षय शिंदेच्या एन्काउंटरमुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झालेत आणि त्यामुळेच एन्काउंटरवरून महायुती श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यापुढची बातमी विधानसभा निवडणुकीविषयीची। भाजपनं मिशन विदर्भनंतर आता उत्तर महाराष्ट्रावरती आपलं लक्ष केंद्रित केलंय। भाजपच्या सर्व नेत्यांसोबत अमित शहांची बैठक पार पडली। या बैठकीत अमित शहांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचा संदेश दिलाय। उत्तर महाराष्ट्रात 25 पेक्षा अधिक जागा जिंकून आणा असं आवाहन अमित शहांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केलं। उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत आणि भाजपनं त्यापैकी 25 जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केलाय, तर विदर्भात 45 जागा जिंकण्याचा निर्धार भाजपचा दिसतोय। असं फोडातोडा काही सांगितलेलं नाही। आपल्याच कार्यकर्त्यांनी जोरात काम करावं, आपण आजपासून कामाला लागावं। एक एक मत महत्त्वाचं आहे। प्रत्येक मतदाराशी संपर्क साधा। आपल्या अनेक योजना देश पातळीवरच्या आहेत, राज्य पातळीवरच्या आहेत, त्या लोकांपर्यंत नेऊन पोहोचवा, एवढंच त्यांनी सांगितलेलं। तर अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरनं विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। भाजपला पराभवाची भीती वाटत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे। विनम्रपणे म्हणते की त्यांनाही असं वाटतं की पवार ठाकरेंशिवाय दुसरा काही मार्ग नाही, त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला काय पाहिजे। रामकृष्ण हरी। ही जरा गोष्ट मला गमतीची मजेची वाटते। याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं खटियाखडी होते आणि म्हणून गृहमंत्र्यांना यावं लागतं। तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं एक मोठा निर्णय घेतलाय। आयारामांना उमेदवारी दिली जाणार नाही असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी नागपूरमधल्या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना केल्याचं सूत्रांनी सांगितलंय। त्यावरून आता जोरदार राजकारण रंगतंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ही बातमी फेटाळून लावली, तर विरोधकांनी यावरनं भाजपवर निशाणा साधलाय। काही नाही व कुणी भूमिका घेतली नाही। मीडियांच्या न्यूज चालतात, कुणीच अशा भूमिका घेतल्या नाही आणि पार्टीने निर्णय घेतला। आज अमित भाई काल विदर्भात, मराठवाड्यात, आज नाशिकमध्ये, मग कोल्हापूरमध्ये, नंतर मग कोकणात, नंतर मुंबईत पुढच्या दौऱ्यात, पुढच्या 8 दिवसात दौरा होईल। या दौऱ्यातनं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं त्या ठिकाणी शासन येण्याकरता आणि पुन्हा या निवडणुकीत बळ मिळेल। भारतीय जनता पक्षाचा जो इतिहास आहे, वापरा आणि फेका, त्याची आता सुरुवात झाली। मी 2 दिवसापूर्वी सांगितलं की सगळ्यात आधी अजित पवारांचा काटा काढला जाईल आणि त्यानंतर 2024च्या निवडणुकीनंतर सध्याचे मुख्यमंत्री व त्यांच्या 40 जणांचा काटा अशा पद्धतीने काढला जाईल की कधी गळे कापले मग ते शिंद्यांच्याच दाढीने कापले जातील किंवा अजून कोणाच्या दाढीने दाढीच्या केसाने कापले जातील। आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शहा आणि भाजपवरती हल्लाबोल केला। महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार बुणगे महाराष्ट्रात येऊन आम्हाला संपवण्याची भाषा करतात, मात्र आगामी निवडणुकीमध्ये तेच संपतील असं उद्धव ठाकरे म्हणाले। तसंच भाजपमधील नेते आमच्याकडे यायला सुरुवात झालेली असून भाजपचा उलटा प्रवास सुरू झाल्याचं उद्धव यांनी म्हटलं। छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचे सरचिटणीस दिनेश परदेशी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला, त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते। कालच महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार गुणगे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले। आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये, पण हे जे बाजार गुणगे यांना महाराष्ट्र आपल्या टाचेखाली घ्यायचं आहे। त्यांना कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा वीरांचा महाराष्ट्र आहे। नागपूरला येऊन गेला हा बाजार गुणगा आणि आम्हाला खतम, म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा, पवार साहेबांना खतम करा। हिंमत असेल तर येऊन बघ, कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून देतो। उद्धव ठाकरे आधीच हिंदुत्वापासून दूर झालेले आहे। हिंदुत्वापासून दूर होऊन उद्धव ठाकरेंनी स्वतःला संपून घेतला आहे।
इथल्या त्यांना कटोरागून फिरावं लागतंय काँग्रेसच्या दारादारामध्ये, मला मुख्यमंत्री करा. पवार साहेबाकडे फिरावं लागतंय, मला मुख्यमंत्री करा. पण इतक्या लाचारीमुळं लोक वापस गेले, इतक्या लाचारीमुळं लोक सोडून चालले आहे. मला वाटतं तर आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. माणसाला कोणीच संपवत नाही, आपण स्वतःच संपतात. आणि मराठा आरक्षणासाठी गेल्या 9 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंनी आज अखेरीस आपलं उपोषण स्थगित केलंय. दरम्यान उपोषण स्थगित केल्यावरती ते रुग्णालयात दाखल होणार आहेत. आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या महिलांच्या हातानं पाणी घेऊन त्यांनी आपलं उपोषण सोडलं. दरम्यान सरकारला आरक्षण देण्यासाठी ही शेवटची संधी आहे. सरकारनं आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा विधानसभेला मराठा समाज आपले उमेदवार उभे करेल असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्यावरती मंत्री छगन भुजबळांनी त्यांना जोरदार टोलाही लगावलाय. देवेंद्र फडणवीसांना संधी आहे, त्यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय. सगळा मराठा समाज त्यांचे वाट बघतोय आरक्षण करण्याची. दुसरं सांगतो, त्यांच्या हातानं त्यांनी सरकार त्यांचं पाडून घेऊ नये, हे त्यांना जाहीरपणाने सांगतो. जरांगे अनेक वेळा उपोषण करतात आणि उपोषण सोडतात आणि प्रत्येक वेळा आमरण उपोषण करतात. चांगली गोष्ट आहे, पण त्यांनी उपोषण का सोडलं? त्यांना काही कोणी सरकारतर्फे आश्वासन दिलं की काय याची मला माहिती नाही.